नमस्कार. पुस्तकाचे नाव श्री स्वामी समर्थवाडीतील तुळस. विचारधारा गुरुवर्य श्री स्वामी सखा म्हणजेच आत्ताचे श्री स्वामी सुमंताश्रमजी महाराज. संकलन कुमारी स्मिता पाटणकर आणि अभिवाचन सौ संपदा नेताजी जाधव. मंजिरी 7 या महिन्यात म्हणजेच 8/12/2000 रोजी सद्गुरूंचे मौन होते. मी व माझा भाऊ त्यांना भेटावयास गेलो. तेथे आणखी 2 जणी त्यांना भेटावयास आल्या होत्या. त्यांनी सद्गुरूंना काही प्रश्न विचारले व सद्गुरूंनी त्याची उत्तरे पाटीवर लिहून दाखविली. अतिशय मार्मिक, आपल्या सगळ्यांनाच उपयोगी पडणारी उत्तरे मी माझ्या डोक्यात लगेच टिपून घेतली. प्रश्न: नैवेद्य हा दुपारी 12 वाजता एकदाच दाखवावा की कोणताही पदार्थ केल्यावर दाखवावा? सद्गुरू म्हणाले, नैवेद्य याचा अर्थ नाही वैद्य असा होतो. म्हणूनच नैवेद्य दाखवून खावा म्हणजे आजारपण येत नाही. मी कधीही कोणताही पदार्थ सेवन करताना स्वामींना दाखवूनच करतो. म्हणजेच नैवेद्य नाही तरी पदार्थ दाखवून सेवन करण्यास काहीच हरकत नाही. हे जे सगळे फोटो मी येथे लावले आहेत ती प्रतीके आहेत, ते आपला आदर्श आहेत. म्हणून सारखी त्यांची पूजाच करण्यात वेळ घालवण्यापेक्षा मी त्यांच्यासारखे कार्य करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच त्यांच्या कार्याची आठवण ठेवणे महत्त्वाचे आहे. पुढील प्रश्न: तुमच्याजवळ सरस्वती आणि लक्ष्मी दोन्ही आहे, मग तुम्ही सरस्वतीला मानता की लक्ष्मीला? सद्गुरू म्हणाले, सरस्वती व लक्ष्मी यामध्ये सरस्वती ही शाश्वत आहे. ज्ञान जे मी माझ्या गुरूंकडून संपादन केले आहे ते शाश्वत आहे. माझ्याकडे सरस्वती ही वाणी आहे, म्हणूनच पायाशी लक्ष्मी आहे. अन्यथा लक्ष्मी ही चंचल आहे. यावर सद्गुरूंनीच त्यांना उलट प्रश्न विचारला. तुम्ही एवढे पैसे कमावण्यासाठी, करोडपती होण्यासाठी धडपडता. तुम्ही एवढे पैसे कमवून काय करणार? एवढे पैसे कमवून शेवटी प्रत्येकजण म्हातारा होणारच ना, प्रत्येकजण मरणारच ना. म्हणूनच गुरुकडे यावे. आपण आरशात नटण्यासाठी जेवढा वेळ पाहत असतो ना, तेव्हा आपण कोण आहोत, काय करत आहोत, कशासाठी जगत आहोत याचा विचार करा, अभ्यास करा. यासाठी उपासना, जप, तप वाढवा. नेहमी सात्विक कपडे परिधान करा. नेहमी ज्ञान संपादन करण्याच्या मागे राहा, पैसे कमावण्याच्या नाही. तुम्ही अगदी त्याच्या उलट करता, लक्ष्मीच्याच मागे लागता. प्रश्न: आंतरजातीय विवाह योग्य की स्वजातीय? सद्गुरू म्हणाले, आंब्याच्या झाडाने आंब्याकडेच बघावं, फणसाकडे कशाला बघावं? आणि त्यातून निर्माण काय होणार? समाज तयार होणार. असे प्रश्न सद्गुरूंनीच विचारले व म्हणाले, गुरु, आई व पत्नी यांचे कुळ व मूळ कधीही विचारू नये. त्यांचे आपल्या मुलांवर सारखेच प्रेम असते. यासाठी इतिहास पाहिला तर शिवाजी महाराजांच्या इतक्या बायका होत्या, परंतु त्यांच्या दोन्ही मुलांची हत्याच केली गेली. याउलट विठ्ठलपंत व रुक्मिणी यांची मुले पहा. ज्ञानदेव, सोपानदेव, निवृत्तीनाथ व मुक्ताबाई. यात काय फरक आहे? सत्ता, पैसा यासाठी केलेला विवाह, धार्मिक विवाह व प्रेम विवाह यात फरक हा आहेच. अशा काही शंकांचे निरसन करण्यासाठी तसेच आत्मस्वरूपाची अनुभूती येण्यासाठी प्रयत्नांची जितकी गरज आहे तितकीच गरज योग्य मार्गदर्शकाची आहे. जसे उत्तम भाष्य पंडित असलेल्याला सुद्धा मुळाक्षरे शिकवावीच लागतात, तसेच येथे शब्दज्ञान ग्रंथ वाचनाने येणे शक्य आहे. परंतु अनुभूतीजन्य लक्षणात्मक ज्ञान होण्यासाठी व त्यातून शाश्वत आनंदाची प्राप्ती होण्यासाठी सद्गुरूंचीच आवश्यकता असते असे वाटते. धन्यवाद.